नमस्कार. आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्याच्या काही महत्त्वाच्या भागांवर बोलणार आहोत. जमिनीचे कायदे म्हटले की अनेकांना ते खूप गुंतागुंतीचे वाटतात. तर आज आपलं ध्येय आहे की यातल्या काही मुख्य गोष्टी सोप्या करून समजून घेणं. सुरुवात करूया एका अगदी बेसिक गोष्टीपासून. कलम 20 हे सांगतं की जी जमीन कुणाच्या खाजगी मालकीची नाहीये किंवा सार्वजनिक रस्ते आहेत त्यावर शासनाचा हक्क असतो. बरोबर? अगदी बरोबर. हे कलम म्हणजे एक प्रकारे सरकारच्या भूमिकेचा पाया आहे मालमत्तेच्या हक्कांबद्दल. आणि इथूनच मग जमिनीची मालकी, तिचा वापर, व्यवस्थापन याचे सगळे नियम सुरू होतात. कायदा तसा खूप मोठा आहे, पण आपण काही निवडक महत्त्वाच्या कलमांवरच लक्ष देऊया. हो, नक्की. म्हणजे कायद्याची सुरुवात होते ती प्रशासकीय रचनेपासून. राज्य कसं विभागलं जाईल, जिल्हे, तालुके वगैरे, म्हणजे कलम 3 आणि 4. आणि मग हे सगळं चालवण्यासाठी महसूल अधिकारी, भूमापन अधिकारी, त्यांची कामं काय असतील, कलम 13-14 मध्ये हे सगळे येतं. हो, ती प्रशासकीय चौकट झाली. अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे ती, पण लोकांना जास्त संबंध येतो तो जमिनीवरच्या प्रत्यक्ष हक्कांशी. अगदी. आणि म्हणूनच मला वाटतं आपण त्याबद्दल जास्त बोलूया. जसं की कलम 29 जे सांगतं की जमीन कोण धारण करू शकतं. बरोबर. आणि मग कलम 36 जे म्हणतं की जमिनीवरची वहिवाट म्हणजे जो ताबा आहे तो विकता येतो किंवा वारसा हक्काने पण पुढे जातो. पण इथे खूप महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा येतो. कलम 36 हे आदिवासींच्या हस्तांतरणावर काही निर्बंध घालतं. बरोबर. यामागे काय विचार आहे? अगदी. या कलमाचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. आदिवासी बांधवांच्या जमिनींचं संरक्षण करणं, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांची जमीन त्यांच्याकडून काढून घेतली जाऊ नये, यासाठी हे गरजेचं आहे. हा एक प्रकारे सामाजिक न्यायाचा भाग आहे या कायद्यातला. खरंय. म्हणजे जमिनीच्या वापरावर पण नियम आहेत. जसं कुरणाचा वापर कसा करायचा किंवा शेती सोडून इतर कामांसाठी जमीन वापरायची असेल तर, म्हणजे कलम 41 ते 45. हो. अकृषिक वापर, त्यासाठी परवानगी लागते, त्याचे नियम आहेत. अगदी खाणी आणि खनिज यावरही शासनाचा हक्क असतो. ते कलम 48 सांगतं. जमिनीवरील झाडांवर कोणाचा हक्क असेल हेही कलम 25 मध्ये स्पष्ट केलंय. अच्छा. आणि सरकारी जमिनीचं काय, म्हणजे अतिक्रमणा वगैरे होतात ना, त्यावर कायदा काय म्हणतो? हो, अतिक्रमणाचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासाठी स्पष्ट तरतुदी आहेत. कलम 50 नुसार सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे. पण काही वेळा म्हणजे विशिष्ट परिस्थितीत ते नियमात बसवण्याची पण सोय आहे. ती कलम 51 मध्ये दिली आहे. ओके. पण जर कोणी जाणून बुजून अनधिकृतपणे ताबा घेतला असेल तर मग कारवाई होते. कलम 59 किंवा अगदी कलम 242 नुसार त्या व्यक्तीला तिथून काढून टाकलं जाऊ शकतं. शासनाची मालमत्ता सुरक्षित ठेवणं हाच हेतू आहे. बर. आता येऊया त्या भागाकडे ज्यामुळे सगळ्यात जास्त वाद होतात असं मला वाटतं, जमिनीच्या नोंदी आणि हद्दी. बरोबर. म्हणजे शेतीच्या सीमा ठरवणं, कलम 134 आणि त्याचा कायदेशीर परिणाम काय असतो, कलम 138. हे महत्वाचं आहेच, पण या सगळ्याच्या नोंदी कशा ठेवल्या जातात ते जास्त कळीचं आहे ना. अगदी. इथेच मग अधिकाराभिलेख म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स कलम 148 आणि फेरफार नोंदवही म्हणजे म्युटेशन रजिस्टर कलम 150 यांचं महत्त्व कळतं. जमिनीचे सगळे व्यवहार, वारसा हक्क, मालकीतले बदल सगळं काही इथे नोंदवलं जातं. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा आहे कलम 157. कलम 157. असं काय आहे त्यात? ते इतकं महत्वाचं का? कारण हे कलम सांगतं की या अधिकाराभिलेखामध्ये किंवा फेरफार नोंदवहीत जी नोंद आहे ना, ती बरोबर आहे असं कायदेशीररित्या मानलं जातं. म्हणजे एक प्रकारचं प्रिझम्पशन ऑफ ट्रूथ. अच्छा. म्हणजे पुरावा म्हणून खूप महत्व आहे या नोंदींना. प्रचंड. कोर्टात किंवा कोणत्याही कायदेशीर कामात या नोंदींना खूप वजन आहे. अर्थात जर काही चूक झाली असेल म्हणजे लिहिताना वगैरे, तर ती दुरुस्त करण्याची सोय कलम 155 मध्ये आहे. त्याला लेखन प्रमाद दुरुस्ती म्हणतात. म्हणजे अचूक नोंदी किती महत्वाच्या आहेत हे कळतंय. गावाच्या पातळीवर पण काही नोंदी असतात ना, म्हणजे सामायिक वापराच्या जागांसाठी निस्तार पत्रक आणि वाजिबुल अर्ज असा उल्लेख आहे कायद्यात, कलम 161 आणि 165. हे काय आहे नेमकं? हो, निस्तार पत्रक म्हणजे गावातल्या ज्या जमिनी किंवा साधन संपत्ती सामायिक वापरासाठी आहेत, उदाहरणार्थ गुरं चारायची जागा किंवा सरपण गोळा करण्याचे हक्क, त्याबद्दलचे नियम त्यात असतात.
आणि वाजिबुल अर्जमध्ये गावामध्ये पूर्वापार चालत आलेले जे काही हक्क आहेत, रूढी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्याची नोंद असते. हे दोन्ही गाव पातळीवर खूप महत्वाचे दस्तऐवज आहेत. समजलं. बरं, आणि समजा एखाद्याला महसूल अधिकाऱ्याने दिलेला निर्णय पटला नाही तर? म्हणजे काही अपील वगैरे करण्याची सोय आहे का? नक्कीच आहे. कायद्यात न्याय मागण्याचे मार्ग आहेत. कलम 247 नुसार निर्णयाविरुद्ध अपील करता येतं. इतकंच नाही तर वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्याच्या कामाची तपासणी करू शकतात. त्याला रिव्हिजन म्हणतात. ते कलम 257 मध्ये आहे. किंवा काही खास परिस्थितीत तोच अधिकारी स्वतःच्या आदेशाचा पुनर्विचार पण करू शकतो. त्याला रिव्ह्यू म्हणतात. ते कलम 258 मध्ये आहे. म्हणजे चुका दुरुस्त करायला किंवा अन्याय झाला असेल तर दाद मागायला वाव आहे. म्हणजेच आपण आज बऱ्याच महत्वाच्या गोष्टींना स्पर्श केला. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधल्या, म्हणजे प्रशासकीय रचना कशी आहे, जमिनीची मालकी, हक्क, त्यातल्या त्यात आदिवासी जमिनींचं संरक्षण, हो, जमिनीचा वापर, अतिक्रमण झालं तर काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीच्या नोंदी आणि त्यांचं कायदेशीर महत्त्व, आणि शेवटी अपील किंवा पुनर्विलोकनाचे मार्ग. अगदी. थोडक्यात सांगायचं तर हा कायदा जमिनीचं व्यवस्थापन करतो, लोकांच्या हक्कांचं संरक्षण करतो आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापराचं नियमन करतो. महाराष्ट्रात जमिनीशी संबंधित कुठलंही काम असेल तर या कायद्यातल्या मुख्य तरतुदींची माहिती असणं खूप फायद्याचं ठरतं. विशेषतः कलम 148, 157 म्हणजे नोंदींबद्दल आणि कलम 247 म्हणजे अपिलांबद्दल माहिती हवीच. बरोबर. आणि जाता जाता एक विचाराला मनात की हा कायदा एकीकडे जमिनीच्या वापराला प्रोत्साहन देतो असं वाटतं, पण दुसरीकडे त्यावर खूप नियंत्रण पण ठेवतो. म्हणजे नक्की काय साधायचंय, चालना की नियंत्रण? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. कदाचित दोन्हीचं संतुलन साधण्याचा प्रयत्न असावा. यावर नक्कीच विचार करायला हवा.